येवला हँडलूम पैठणी। हा बघा पल्लूवर ही पण ऑल ओव्हरची साडी आहे। हा बघू शकता एवढं गरम होऊ राहिलं तरी भाऊ काम करते आहे। तर अत्यंत अशी म्हणजे आमची कंडिशन लय खूप अवघड आहे, तरी आमच्या साड्यांना काही भाव भेटत नाही आहे। एवढं गरम होत असून पोरं आम्ही तरी काम करतो तरी आमच्या साड्यांना भाव भेटत नाही। आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायला पाहिजे। अत्यंत असं एकदम सुंदर असं काम आहे, बघू शकता तुम्ही। ट्रिपल मुनिया साडी आहे हे बघा, पूर्ण हाताचं काम आहे, असं काही नाही। हा मग इकडे लाईट चालू नाही, आपला लाईट चालू करू। हे बघा किती सुंदर असं काम आहे, बघू शकता तुम्ही। पूर्ण हाताने केलेलं आहे। बस का हा एक फॅन चालू, हा एक फॅन चालू, बघू शकता तुम्ही। एवढा गरम होऊ राहिला, अत्यंत खतरनाक दुर्दैव दशा आहे आमची। पाजार लागला अंगाला, एवढा घाम येऊ राहिला। हे बघा काही पोरं तर उन्हा गरम होत आहे म्हणून कामावर नाही येते, एवढं असं गरम होऊ राहिलं। हे बघा हे आमच्या कारखान्याची अवस्था आहे। एवढा पसारा, या पसारात आम्ही काम करतो। असं तुम्हाला कसं वाटतंय उन्हाळ्याचं काम करू राहिले तुम्ही? तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला उन्हाळ्यात काय वाटतंय? का लय गरम होत आहे, काय होत आहे? आम्हाला ना गरम पण होत आहे, आम्हाला असं वाटतं की कामावरून सुट्टी झाले डायरेक्ट पोवायला जावा। असं वाटू राहिलं तरी मुलं काम करू राहिले। आता काय सांगावं, हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे आणि तुमच्यासाठी करून पण आम्हाला आमच्या साड्यांना भाव नाही भेटत। काय सांगावं तुम्हाला आता, एवढी हालचाली आहे। तुम्हाला कसं वाटतं? हे खूप लांबून येत्या हे कारागीर, म्हणजे काम करण्यासाठी हे येत्या 50 किलोमीटर लांबवरून। 50 किलोमीटरहून लांब येत्या आणि बिचारे काम करत्या, पण काय आमच्या कामाला काय भाव भेटत नाही। तुम्हाला कसं वाटतंय उन्हाळ्याचं? लय घाम निघू राहिला, लय गरम होऊ राहिलं तरी पोरं काम करत्या, तुम्ही बघू शकता। अवघड अशी दशा आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। पटापटा आमचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, असं काहीतरी करा।